दररोज भाजी खाऊन कंटाळा जर आला असाल तर आपल्याला चटपटीत मिरची करायची आहे. तर ही चटपटीत मिरची इतकी छान लागते ना खायला आणि खूप सोपी आहे. आपण वरण भात जर केलं ना तर ही चटपटीत मिरची त्यासोबत करू शकतो किंवा पोळीसोबत, नुसतं पराठ्यासोबत, पोळीसोबत, फुलक्यासोबत, कशासोबत तुम्हाला प्रवासात जर जायचं असेल ना तर ही चटपटीत मिरची तुम्हाला स्टोअर करता येईल. अगदी 3 ते 4 दिवस राहील तुमची ही मिरची. अगदी तशाच पद्धतीने आपण केलेली आहे. तर त्यासाठी 250 ग्रॅम म्हणजे 1 पाव मिरची घेतलेली आहे मी. चांगली जाडी मिरची जी असते ना फिकी, ती घ्यायची आपल्याला आणि थोडीशी याच्यापेक्षा थोडीशी बारीक जर मिळाली तर फक्त त्यातल्या बिया काढून घ्यायच्या, बाकी काही करायचं नाही आपल्याला. तर मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात, पाण्याने धुतल्यानंतर कपड्याने पुसून घेतल्या आणि आपल्याला त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. देठ काढून घेतल्यानंतर आपल्या मिरच्या मस्त तयार झालेल्या आहेत, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर ह्या मिरच्या झाल्या आपले देठ काढून. नंतर आपल्याला याचे काप करून घ्यायचे. तर काप करताना काय करायचं, मधोमध 2 भाग करायचे आणि मोठाले असल्यामुळे 4 भाग करायचे. तुम्हाला अजून बारीक हवे असतील तर तुम्ही त्याचे अजून बारीकसुद्धा भाग करू शकता, असं काही नाही. तर हे झाले आपले मिरच्या चिरून, म्हणजे आपण थोड्याशा लांबट आकाराच्या चिरल्या आणि त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. अशा मिरच्या आपल्या चिरून झाल्या. इथल्या बिया पण आपल्याला काढायच्या नाहीत. नंतर घ्यायचं एक पॅनमध्ये घालायचं चांगलं 1 चमचा तेल किंवा 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की नंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये हिंग. तर अर्धा चमचा मी हिंग पण घातला आहे त्यामध्ये. हिंगाने मिरचीला छान फ्लेवर येतो म्हणून आपण हिंग घातला आहे. तर मिरच्या हिंग आणि मोहरीमध्ये ज्यावेळेस आपण घालतो ना त्याचा फ्लेवर छान मिरच्याला लागतो, म्हणजे भाजून घेण्यासाठी. तर येथे एकसारखं आपल्याला चांगलं मऊ होईपर्यंत मिरची आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे मिरची मऊ झाल्यानंतर खायला सोपी जाते आणि भाजलेली मिरची चवदार पण लागते खायला, म्हणजे छान लागते. तर इथे मिरच्या आपण तुम्ही बघू शकता चांगल्या मऊ व्हायला लागल्या आहेत, म्हणजे चटचटायला लागलेल्या आहेत आणि मिरच्यासुद्धा व्यवस्थित भाजून व्हायला लागलेल्या आहेत. जोपर्यंत पूर्ण व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत आपण बाकीचे मसाले त्यामध्ये टाकणार नाही आहोत. तर इथे तुम्ही मिरच्या बघू शकता मस्त भाजलेल्या आहेत. व्यवस्थित मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि भाजू द्यायचा. एकदम गॅस आता कमी केला आहे मी आणि मंद आचेवर आपल्याला 2 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे मऊ होऊ द्यायचं आहे. तर मऊ होण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता मिरच्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत. परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही मिरच्या आपल्या भाजून पण झाल्यात आणि मऊ पण झालेल्या आहेत. तर आता या स्टेजवरती घालायचं आहे आपल्याला मीठ. मीठ घातलं आपण चवीनुसार, ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहेत आपल्याला मीठ टाकल्यानंतर. तुम्ही अशा जरी निस्त्या घेतल्या ना खायला तरी छान लागतील, पण आपण थोड्या चटपटीत करणार आहोत. तर मीठ घातल्यानंतर मंद आचेवर 1 मिनिटासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे. आपल्याला नरम झाल्यात, म्हणजे 1 मिनटं झालं आहे की आपलं मिठाने जे पाणी झरलं होतं ते थोडंसं मऊ केलं आहेत मिरच्या आणि नंतर आपल्याला घालायचे त्यामध्ये मसाले. तर अर्धा चमचा मी हळद घातली त्यामध्ये. बरोबर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची. तुम्ही म्हणाल लाल मिर्च पावडर का घातली आपण? कारण मिरच्या आपल्या तिखट नाही आहे, त्याला ज्यावेळेस मसाले लागतात ना त्या मिरचीला, ती मिरची अगदी छान लागते खायला. तर आता घातली त्यामध्ये मी धणे पावडर 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा घालायची आहे. हे आपलं पूर्ण घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ह्या झाल्यात आपल्या मिरच्या रेडी. तुम्हाला वाटलं अजून थोड्याशा नरम नाही होऊ द्यायच्या, अशाच ठेवायच्या आहेत तर तुम्ही अशासुद्धा ठेवू शकता, पण आपण थोड्याशा नरम करून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, नरम झाल्यानंतर आपल्याला खायला पोळीसोबत कशासोबतही खायचं म्हटलं तर ते छान लागतील. तर अगदी व्यवस्थित. आणि आता घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस. तर अर्धा लिंबू घेतलं आहे मी. अर्धा लिंबू आपल्याला पिळून घालायचे त्यामध्ये. अगदी चटपटीत धणे पावडर, लाल मिर्च पावडर, आमचूर पावडर घातलेली, त्यामुळे काय होतं अगदी चटपटीत लागते ही मिरची. ट्राय करून बघा, खूप सोपी आहे. आपण पोळ्या झाल्यानंतर सुद्धा करू शकतो, एकदम पटकन होणारी आहे आणि घरच्याच आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे साहित्य असतं त्यानुसारच तुम्हाला करता येते. लिंबू घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला 1 मिनटं होऊ द्यायची आहे आणि 1 मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त चटपटीत अशी आपली मिरची आपण पराठ्यासोबत, तुम्ही वरण भातासोबत किंवा नुसता भात असेल त्यासोबतसुद्धा खायला तुम्हाला छान लागेल अशा पद्धतीच्या ह्या मिरच्या झालेल्या आहेत. करायला तर खूप सोपे आहेत, तुम्ही बघितलं आहे ना. आणि हो, तिखट मिरच्या असतील तर बिया काढून घ्यायच्यात त्याच्या आणि लाल मिर्च पावडरवरची वापरायची नाही आहे जर तुमच्याकडे तिखट मिरची असेल तर. आणि फिकी मिरची असेल तर थोडीशी लाल मिर्च पावडर जी मी वापरलेली आहे ती तुम्ही वापरू शकता. तर अगदी चटपटीत आणि खायला मस्त मसालेदार मिरची आहे. नक्कीच ट्राय करून बघा, आजच करा, म्हणजे तुम्हाला कळेल ही मिरची कशी झाली. तर मी मस्त गरमागरम वरण भात करून घेतला आहे आणि आपल्याला तोंडी लावायला ही मिरची केलेली आहे. मस्त गरमागरम प्लेटीत भात वाढून घेतला आणि नंतर वरण केलेलं आहे मी. मस्त वरणसुद्धा वाढून घ्यायचं आहे, वरतून तूप घ्यायचं आहे आणि मिरची घ्यायची आपल्याला तोंडी लावायला. तर ही मिरची गरम गरम वरण भातासोबत नक्कीच ट्राय करून बघा. वरण भात केलंच असेल ना तुम्ही तर ही मिरचीसुद्धा आज करा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर अगदी चटपटीत आणि चवीला मस्त अशी नरम नरम मिरची तयार झालेली आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जरी माझी मिरचीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.